नमस्कार. आज आपण बी ए भाग एक सेम फर्स्टमध्ये उद्देशपत्रिका मागील युनिटमध्ये आपण अभ्यासली. मागील व्हिडिओमध्ये आपण उद्देशपत्रिका भारताचा जो सरनामा आहे तो कशा प्रकारचा हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्देशपत्रिकेनुसार भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे, भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप हे आपण या ठिकाणी बघणार आहे. तर उद्देशपत्रिकेत भारताचे स्वरूप हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, त्यालाच प्रजासत्ताक आणि गणराज्य निर्माण करण्याचे हे ध्येय उद्देशपत्रिकेचे आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा हा उद्देशपत्रिकेच्या राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे. तर या राज्यव्यवस्थेचं स्वरूप अभ्यासताना आपण सर्वप्रथम सार्वभौम राज्य म्हणजेच काय ही संकल्पना आपण अभ्यासणार. तर आपल्याला माहीत आहे की आपण आता ऐकत आहोत की भारत हे एक सार्वभौम राज्य आहे. तर सार्वभौम राज्य म्हणजे भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी तुम्हाला माहीत आहे की स्वतंत्र झाला. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी भारत स्वतंत्र झाला तरी आपल्याला माहीत आहे की 26 जानेवारी 1950 रोजी भारताची घटना ही अंमलात आली आणि 26 जानेवारी 1950 या रोजी जेव्हा भारताची घटना अंमलात आली त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने भारत हे सार्वभौम राज्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947 पासून भारत हा इंग्लंड किंवा ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली नव्हता. ब्रिटिश किंवा परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून भारत मुक्त झाला असा आपण उल्लेख करू शकतो. परंतु तरीसुद्धा भारत 26 जानेवारी 1950 पर्यंत भारत हा वसाहतीचा दर्जा असलेलं राष्ट्रच होतं, वसाहतीचा दर्जा असलेलं राष्ट्र होतं. परंतु 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलात आल्यापासून भारत हे एक सार्वभौम गणराज्य बनलं. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण बघितलं की गणराज्य दिन म्हणून साजरा केला जाते. कारण आज आपण बघत आहोत की भारत एक सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे भारत स्वतःचे परकीय धोरण असो, परराष्ट्रीय धोरण असो किंवा भारताच्या अंतर्गत धोरण असो, भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे भारत स्वतःचे धोरण हे स्वतः ठरवत असते. ते सुद्धा कोणत्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली न येता भारत स्वतःचे धोरण हे स्वतःच ठरवत आहे. हेच खऱ्या अर्थाने सार्वभौम राष्ट्राचा अर्थ आहे. तर तुमच्या लक्षात येईल की सार्वभौम राज्य म्हणजे स्वतःचे धोरण स्वतः ठरवणे, यालाच काय म्हटलं जाते, सार्वभौम राज्य. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे समाजवादी राज्य. आता समाजवादी राज्यामध्ये उत्पादनाची साधने ही काही प्रमाणात सरकारच्या मालकीची असतात, सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. तर उत्पादनाची काही साधने समाजहिताच्या दृष्टीने सरकार स्वतःच्या मालकीची ठेवतात. तर काही साधनांची मालकी ही खाजगी लोकांच्या हाती असते. तर उत्पादनाची आपण बघितलं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये आपण बघितलं की समाजवादाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे आणि भांडवलवादाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. तर समाजवादी राज्यव्यवस्था निर्माण करणं हे सुद्धा उद्देशपत्रिकेच्या स्वरूप असल्यामुळे, राज्यव्यवस्थेचं स्वरूप असल्यामुळे उत्पादनाची जे महत्त्वाची साधने आहे ती आपण बघत आहोत की जे लोककल्याण करण्याची उत्पादनाची साधने आहे ही बऱ्याच प्रमाणात सरकारच्या मालकीची दिसून येते. त्यामध्ये आपण बघितलं की आर्थिक देवाणघेवाणाचे व्यवहार हे आपल्या इथे रिझर्व्ह बँक बघते आणि या रिझर्व्ह बँकेवर तुम्हाला माहीत आहे की सरकारचं नियंत्रण असते. केंद्र सरकारचं प्रामुख्याने नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेवर दिसून येते. त्यानंतर रेल्वे असो, वीज असो, पोलाद निर्मिती यासारख्या मूलभूत उद्योगांवर सुद्धा राज्याचं नियंत्रण दिसून येते. त्याचप्रमाणे समाजहिताला पोषक व्हावी यासाठी काही उद्योगांचे आपल्याला माहीत आहे की खाजगीकरण सुद्धा केलेले आपल्याला दिसून येते. खाजगीकरण करण्याचा हेतू हाच की लोकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की पूर्वीच्या काळी कुळ कायदा असो, सिलिंगचा कायदा असो यासारखे कायदे हे व्यक्तिहितापेक्षा समाजहितालाच प्राधान्य देताना आपल्याला दिसून येते. मग कुळ कायदा असो किंवा सिलिंगचा कायदा असो असे कायदे कशासाठी निर्माण केले, तर समाजहिताला प्राधान्य
देण्यासाठी. कारण समाजवादी राज्यव्यवस्थेत व्यक्तिहितापेक्षा समाजहितालाच जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते. मूळ उद्देशपत्रिकेचा जर उल्लेख केला तर मूळ उद्देशपत्रिकेत केवळ सार्वभौम प्रजासत्ताक आणि गणराज्य अशा शब्दांचा उल्लेख होता. सार्वभौम प्रजासत्ताक आणि गणराज्य. परंतु 1976मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द टाकण्यात आले. तर अशा प्रकारे समाजवादी राज्यव्यवस्था निर्माण करणं हे सुद्धा उद्देशपत्रिकेचं एक स्वरूप आहे. त्यानंतर तिसरा आहे धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था. आता धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार न करणे, त्यालाच आपण काय म्हटलं जाते, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आपण बघितलं की आपल्या शेजारी देश पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश म्हणून ओळखला जाते, एक विशिष्ट धर्माचा देश म्हणून ओळखला जाते. परंतु भारताचा उल्लेख आपण एक विशिष्ट धर्माचा देश असा म्हणून करता येणार नाही. कारण आपल्याला माहीत आहे की भारतात विविध धर्माचे आणि पंथाचे लोक राहतात आणि हीच संकल्पना घटनाकारांना सुद्धा माहीत होती. त्यामुळेच भारताचं वर्णन त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून केलेलं आहे आणि घटनेत सुद्धा त्या स्वरूपाची तरतूदसुद्धा केलेली आहे. आपण बघतो की आपल्या देशात विविध धर्माचे सण हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हेच खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना यातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येते. आपल्या घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या धर्माची पूजा करण्याचा, श्रद्धा बाळगण्याचा आणि धर्माचा आचरण करण्याचा, त्याचबरोबर धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या आधारावर व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही याची सुद्धा काळजी घटनाकारांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे सर्व धर्मांच्या, सर्व पंथांच्या अनुयायांना समान संधी देणे, समान वागणूक देणे आणि सगळ्यांचा दर्जा समान राखणे हेच खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचं अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था निर्माण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं स्वरूप आपल्याला उद्देशपत्रिकेचं दिसून येते. त्यानंतरचं चौथं आहे प्रजासत्ताक राज्यव्यवस्था. प्रजासत्ताक राज्यव्यवस्था. प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता असणे. आपण बघितलं की भारताची शासनव्यवस्था जरी लोकांच्या, आपण बघितलं की शासनव्यवस्था केंद्र सरकारमार्फत असो किंवा राज्य सरकारमार्फत चालवलेली आपल्याला दिसून येते. परंतु केंद्राची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, राज्याची सत्ता हातात कोणाच्या द्यायची हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार जनतेला दिलेला आपल्याला दिसून येते. मतपेटीच्या माध्यमातून आपण बघितलं की जनता ठरवते की शासन कारभार कोणाला द्यायची. दर 5 वर्षांनी आपण बघितलं की देशात सत्ता परिवर्तन झालेलं सुद्धा आपण बघितलं. तर हाच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेचा अर्थ आहे. लोकसभा असो की घटक राज्याची विधानसभा असो, या दोन्ही सभागृहात जनतेचेच निर्वाचित प्रतिनिधी राज्यकारभार करताना आपल्याला दिसून येत. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ते जनतेचं मतच या सभागृहात व्यक्त करत असल्याचं आपल्याला दिसून येत. तर अशा प्रकारे प्रजासत्ताक राज्यव्यवस्था हे सुद्धा घटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रजासत्ताक राज्यव्यवस्था निर्माण करणं हेच उद्देशपत्रिकेचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 5वं व्यवस्था आहे ती म्हणजे गणराज्य व्यवस्था. आपण बघितलं की सार्वभौम राज्य निर्माण करणे, समाजवादी राज्यव्यवस्था निर्माण करणे, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था निर्माण करणे, प्रजासत्ताक राज्यव्यवस्था निर्माण करणे आणि शेवटी आहे गणराज्य व्यवस्था निर्माण करणे. गणराज्य या शब्दाचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजून सांगताना मी तुम्हाला इंग्लंडचं उदाहरण या ठिकाणी सांगेल. इंग्लंड हे संसदीय लोकशाही प्रधान जरी देश म्हणून ओळखला जात असला तरी इंग्लंड हा देश गणराज्य म्हणून ओळखला जात नाही. कारण इंग्लंडचा जो राष्ट्रप्रमुख आहे, इंग्लंडचा राष्ट्रप्रमुख प्रामुख्याने राजा किंवा राणी असते आणि या पदावर केवळ राजघराण्यातलीच व्यक्ती या पदावर विराजमान होऊ शकते. म्हणजेच राजाचा मुलगा किंवा राजाची मुलगीच त्या पदावर विराजमान होऊ शकते. परंतु आपण बघितलं की भारतासारख्या देशात राष्ट्रपती या पदावर आपण बघितलं की जनतेमार्फत किंवा अप्रत्यक्षरित्या निवडणुकीमार्फतच भारत देशाचा राष्ट्रपती हा निवडला जाते.
मग आपण बघितलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद असो, त्यानंतर आपण बघितलं की एक महिलासुद्धा राष्ट्रपती पदावर जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपण बघितलं की एक दलित व्यक्तीसुद्धा राष्ट्रपती पदावर गेलेला आपल्याला दिसून येते. तर हे सगळे कशाचे स्वरूप आहे, तर हेच गणराज्य व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण जो राष्ट्रप्रमुख आहे हा सुद्धा निवडणुकीद्वारे निवडल्या जाते. म्हणजेच एका कोणत्याही घराण्याची हुकुमशाही या पदावर आपल्याला दिसून येत नाही. तर सामान्यातील सामान्य व्यक्तीसुद्धा या महत्त्वाच्या पदावर जाण्याचा अधिकार घटनेने अशा व्यक्तीला दिलेला आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप निर्माण करणं हे घटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. इतर देशाच्या विचार करता भारताचं हे वेगळेपण हे भारताच्या उद्देशपत्रिकेतून आपल्याला दिसून येते. आणि घटनातून सुद्धा या तत्वांचा उल्लेख वेळोवेळी झालेला आपल्याला दिसून येते. मग ते सार्वभौम राज्य असो, समाजवादी राज्यव्यवस्था असो, धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था असो, प्रजासत्ताक राज्यव्यवस्था असो की गणराज्य व्यवस्था असो. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील भागात आपल्याला उद्देशपत्रिकेनुसार शासन व्यवस्थेची व संविधानाची उद्दिष्टे कोणती कोणती आहे हे आपल्याला बघायचं. धन्यवाद.